हाय हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत. अनेकांच्या घरी तुळशीचे रोप वारंवार सुकते, पण यामागे नेमकी कोणते कारण असू शकतात? शास्त्र याबद्दल काय सांगते आणि तुळशीची रोप सेवा कशी करावी? आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही विष्णुप्रिय आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे तुळशीचे रोप सुकले की अनेकांची चिंता वाटते. मात्र अनेक वेळी ते धार्मिक कारणामुळे सुकते असे नाही. तुळस सुकण्याची नैसर्गिक कारणे पहिलं म्हणजे पाण्याचे प्रमाण जास्त किंवा कमी असणे, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, मातीतील पोषक तत्वांची कमतरता, ऋतूबद्दल कीड किंवा बुरशी येणे. लोकांचे समज आणि गैरसमज बघा. तुळशीचे नियमित पूजा न करणे किंवा करणे, दीपदान, स्वच्छता आणि अस्वच्छता असल्यास नसल्यास रोप अशक्त होऊ शकते अशी बऱ्याच जणांना वाटतं. घरातील सात्विक वातावरण असणे नसणे, नामस्मरण करणे न करणे आणि भक्तीला महत्त्व दिले जाते किंवा नाही जात, हे किंतु परंतु प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतात तुळस सुकल्याच्या नंतर. मात्र तुळस सुकली म्हणजे घरावर संकट आलेच असा कोणताही स्पष्ट शास्त्रीय उल्लेख नाही. तर बघा, शास्त्रानुसार काय करावे? रोज तुळशीची श्रद्धेने पूजा करावी, गरजेनुसार पाणी घालावे आणि योग्य सूर्यप्रकाश मिळेल अशी त्यांची काळजी घ्यावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा श्री स्वामी समर्थ जप करावा. सुकलेली तुळस पवित्र ठिकाणी विसर्जित करून नवीन तुळशीचे रोप लावावे. तुळस सुकणे हे बहुतेक वेळा नैसर्गिक कारणांमुळे असते. अंधश्रद्धेला बळी पडू नका. श्रद्धा, सेवा, सात्विक जीवन आणि योग्य निगा राखणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. तुमच्याही घरातील तुळशीचे रोप वारंवार सुकते का? तुमच्याही बाबतीत असा अनुभव आला आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे तुमचा अनुभव इतर भक्तांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.